नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 2020च्या कृषी पंप वीज जोडणी धोरणाअंतर्गत एक शेतकरी एक डीपी योजना सुरू करण्यात आली होती। यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, परंतु मागील काही दिवसांपासून कृषी पंप वीज जोडणी प्रलंबित होती। या प्रलंबित असलेल्या वीज जोडणीसाठी शासनाने मान्यता दिली आहे। त्यासाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या संदर्भातील जी.आर. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, या ठिकाणी राज्यातील सर्वसाधारण वर्गवारीतील कृषी पंप अर्जदारांना कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत वीज जोडणी देण्याकरिता येणाऱ्या खर्चाकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य या संदर्भातील हा शासन निर्णय 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। या शासन निर्णयान्वये राज्यात महावितरण कंपनीमार्फत कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने प्रत्येक वर्षी योजना कालावधीत घेण्यात येणाऱ्या 1,500 कोटीपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे। त्यापैकी सन 2022-23 या वर्षाकरिता महावितरण कंपनीस 349 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। त्यामधून नवीन वीज जोडणीकरिता पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत आणि सन 2023-24 या वर्षाकरितांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून सन 2023-24 या वर्षाकरिता सर्वसाधारण वर्गवारीतील सुमारे 40,272 प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे 1,387 कोटी भागभांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच काय तर 40,272 प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता 1,387 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील सर्वसाधारण वर्गवारीतील कृषी पंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणाऱ्या खर्चाकरिता सन 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेल्या 1,000 कोटी रकमेपैकी 800 कोटी रुपये रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे। हा शासन निर्णय पाहण्यासाठी महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आला आहे। तर ही होती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।